रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्या पद्धतीने औरंगाबादची 35 वर्षांची सत्ता एका क्षणात ह्या मतदारांनी घालवली आहे. म्हणून मी असं मानतो, निवडणुकीला जितका पैसा लागायला पाहिजे, जनतेचं जनमत तुमच्या बाजूने असलं पाहिजे. यासाठी जनतेचे कामं करावी लागतात आणि ते आम्ही केलेली आहे. माझे पैठणचे आंदोलन असतील, माझे फुलंब्रीचे आंदोलन असतील, सोयगावचे असतील, चिंचवडचे असतील, तिकडचे 3-4 तालुक्यातून तुम्हाला लीडिंग मिळेल असं वाटतंय का नाही मिळत? हो ना, मीच म्हणालो ना, वाटतं म्हणजे मीच सांगतो तुम्हाला मिळेल. पण इकडचं जे आहे जालना जिल्ह्यातल्या मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात तुमचा कितपत संपर्क आहे? संपर्क म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये मी आजपासून नव्हे तर गेली 2017 माझा राजकीय प्रवास या पक्षाच्या माध्यमातून सुरू झाला. तर डेव्हिड भाऊ घुमारे असतील, त्याच्यापूर्वीचे आमचे माझ्या बालपणाचे मित्र आहेत. तर ह्या ठिकाणी बरेचसे माझं मित्रपरिवार आहे. मग तिथं लग्नाच्या माध्यमातून असतील, कोणाच्या नोकरीच्या माध्यमातून असतील, त्या जालन्याला सतत माझं येण्या जाण्याचं काम झालेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या ह्या जालन्यामध्ये आंदोलन झाले असतील, मोर्चे झाले असतील, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा झाल्या असतील, या ठिकाणी पक्षाच्या बांधणीच्या कार्यक्रमासाठी मी वेळोवेळी या जालन्यामध्ये डेव्हिड भाऊ यांना वेळ दिलेला आहे, ज्याला ते साक्षीदार आहे. सर, तुम्ही आता म्हणालात नोट पण आणि वोट पण, तो मुद्दा जरा क्लिअर करता येईल का? कसं? आता म्हणालात बोलताना प्रेसमध्ये आम्ही यावेळेस नोट पण देणार आणि वोट पण. आम्ही नाही देणार. जनता मतदार ह्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जनतेचं मन बनवून घेतलेलं आहे जनतेने. माझ्याकडे एक फोटो आहे. कालच एका महिलेने मला ओवाळलं आणि त्या महिलेला मी 100 रुपये म्हणून, एक भाऊ म्हणून तिला ओवाळणी देत होतो. त्या महिलेने मला सांगितलं, बकले मामा, ही 100ची नोट तुमच्याजवळ असू द्या, कारण या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला मताच्या सोबत आम्ही 2 पैशाची मदत सुद्धा करणार आहोत. तो माझ्या मोबाईलला फोटो आहे आणि काल तो फेसबुकला आम्ही टाकलेला पण आहे. आता यांनी सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला व्यापारी पण मदत करणार आहे. कोण व्यापारी मदत करणार आहे तुम्हाला? व्यापाऱ्यांचा प्रश्न व्यापाऱ्याचे प्रश्न करणार सांगितले. ना, आर्थिक मदत करणार आहे निवडणुकीला? तन्मन धनाने वर मदत करणार. बघाले बाबा, आतापर्यंत जालन्याचा अनुभव असा आहे की सुरुवातीची प्रेस ही तिसरी आघाडीची खूप मोठी होती आणि खूप मोठे मोठे वक्तव्य होतं. पण जसं इलेक्शन येतं ते 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी सरेंडर होऊन जातं. तसं तुमच्या बाबतीत तर काय होणार नाही, ते काय झालं मला माहित नाही, पण जे आतापर्यंत काय जे झालं बी असेल आपल्या म्हणण्यानुसार, तर ते मोडीत काढण्याचं काम यावेळेस आम्ही करणार आहोत. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या तुमचे उमेदवार होते शरदचंद्र वाघेरे. त्यांना एकूण मतदान पडलं होतं 81 आहे, तिसऱ्या क्रमांकाचं मत होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तुमच्या 5ही मतदारसंघामध्ये तुमचे उमेदवार होते, त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून फक्त 44,393 मतं पडली, म्हणजे घटली होती. यावेळेची काय परिस्थिती आहे की तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही इतिहास घडवणार, तुम्ही जसं म्हणता? माझा आत्मविश्वास आहे. मी दाव्यानेशी सांगतो, येणाऱ्या 4 जूनला जालन्यात जो गुलाल आहे तो वंचित बहुजन आघाडी अंगावर घेणार, हा मतदारांचा कौल आहे. एकीकडं भारतीय जनता पक्षात सर्व पत्रकार बंधूंचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत, प्रभाकर मामा बकले साहेब, मराठवाड्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष डोके साहेब, शहराध्यक्ष, युवा अध्यक्ष, जिल्हा महिला अध्यक्ष यांनी स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात. सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी आठवणी हार्दिक स्वागत करतो. आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी एका वंचित घटकातील उमेदवाराला लोकसभा
लढण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे, यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही या उमेदवारीकडे खऱ्या अर्थानं अशा माध्यमातून बघतो की ही या ठिकाणच्या जालनामधल्या प्रस्थापित घराण्यांच्या विरोधातील सर्वसामान्य वंचित घटकातील प्रतिनिधी अशी आमची या ठिकाणी लढत होणार आहे. आपण बघतच आहोत की जालना जिल्ह्याला एक समृद्ध असा वारसा असताना सुद्धा या ठिकाणी स्टील इंडस्ट्री असेल, त्याच्या माध्यमातून शासनाला मिळणारा जो भरमसाठ कर असेल, या ठिकाणी सीड किंवा आपण ज्याला बीज प्रक्रिया केंद्र म्हणतो की कॅपिटल, सीडचं कॅपिटल महाराष्ट्रातलं हे जालन्याची अशी एक ओळख होती. परंतु मागच्या 20-25 वर्षांपासून हा जिल्हा अतिशय भकास अशा पद्धतीचा झालेला आहे. या ठिकाणी शहराचा विकास नाही, जिल्ह्याचा विकास नाही, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्यांच्या दळणवळणाचे साधनं असतील, शिक्षणाची दुरावस्था असेल, अतिशय दुर्लक्ष या ठिकाणच्या प्रस्थापित खासदारांनी या समस्यांकडे केलेलं आहे. म्हणून एका वंचित घटकातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. म्हणून आम्ही प्रस्थापितांविरोधात, वंचित किंवा प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची ही लढाई या ठिकाणी लढत आहोत आणि आम्हाला आशा आहे की जालन्यातील सुज्ञ मतदार या 25-30 वर्षांच्या घराणेशाहीला कंटाळलेली आहे आणि ती नक्कीच यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला संधी देऊन आपलं सर्वांचं प्रतिनिधी म्हणून दिल्लीला पाठवणार आहे अशी आम्हाला खात्री आहे.